मस्त असं संध्याकाळचा सूर्य कसा तिरपा मावळतो आहे बघा, एकदम लालबुंद झालेला आहे. आणि आता दिवस ना मोठा मोठा होईल, कारण असं म्हणतात की संक्रांतीनंतर तीळ तीळ दिवस वाढतो. तर चला, संक्रांतीच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आता संक्रांत म्हणलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो लागतोच. तर आहे ना, यावेळी ना जी संक्रांत आहे ती एकादशीच्या दिवशी आली होती. तर सर्वांची कशी दुविधा मनस्थिती होती, की एकादशीच्या दिवशी देवाला नैवेद्य द्यावा की नाही, किंवा म्हणजे जो सॉरी सुगड पूजन आहे ते करावे की नाही. तर आम्ही गुरुजींना विचारलं होतं की सुगड पूजन करावी की नाही. तर ते बोलले होते की उपवास हा आपल्याला असतो, देवाला नसतो. तर एकादस ही विष्णूंची आहे आणि तर सुगड पूजन करायला काहीच हरकत नाही आहे. तरी काही ठिकाणी आमच्याकडं आहे ना, काही जणांनी जो आहे संक्रांत म्हणजे करीच्या दिवशी काही जणांनी संक्रांत साजरी केली. काही जणांनी संक्रांतीच्या दिवशीच जे आहे ते नैवेद्य वगैरे दाखवला होता. तर आम्ही संक्रांतीच्या दिवशी जो आहे तो जी संक्रांत आहे ती साजरी केली होती. तर बघा इथं डाळ वगैरे सकाळी सकाळी ना, आणि सण म्हटलं ना तर खूप काही अशी घाई गडबड असते. आपल्याला पण तयारी करायची असते, मुलांची तयारी करायची असते, अजून घरातील स्वच्छता असेल. तर पुरणपोळीशिवाय तर हा सण काय होतच नाही. तर इथं मस्त अशी डाळ आणि भात करून घेतला होता. तर आज काही मांडे वगैरे करायचे नव्हते, पुरणाच्या पोळ्याच करायच्या होत्या. आणि तर यावेळेस आहे ना, संक्रांत आणि शेतीतील कामं असे एकाच वेळेस आलेले आहे. दरवेळेस कसं होतं ना, पाऊस कमी असतो तर त्याच्यामुळं शेतीतील कामं कमी असते. पण यावेळेस आहे ना, पाऊस जे आहे ते खूप झाला होता आणि त्याच्यामुळे जे शेतीचे कामं आहेत ते लांबणीवरती गेले. त्याच्यामुळं जे पिकं आहे तेही म्हणजे दुबार पिकं करायची असतील, किंवा कांद्यांचे जे काढणं कापणे असेल तेही जे आहे ते लांबणीवर गेलं. त्याच्यामुळं या संक्रांतीच्या वेळेस खरंच खूप कामं आहे. आमच्या गावाकडच्या महिलांना तर खरंच अजिबात वेळ भेटत नाही, जे आहे ते म्हणजे संक्रांत साजरी करण्यासाठी. कारण प्रत्येकाची ना आता घाई गडबड असते. आता आमच्याकडं पाऊस कितीही झाला ना, शेवट जो पाणी आहे ते कमी पडतं. त्याच्यामुळे दुबार पीक आहे ना, म्हणजे 8 दिवसात जरी अंतर पडलं तर पुढं एक पाण्याची त्याला कमतरता भेटते, म्हणजे पाणी टंचाई होती. तर त्याच्यामुळं प्रत्येकाचं चाललं होतं की पटपट अशी शेतातील कामं आवरून घ्यायची आणि पुढचं जे पाण्याचं नियोजन आहे नंतर, कारण टँकर वगैरे टाकावं लागतात. तर मी आता गावाकडची व्हिडिओ करते म्हणून तुम्हाला एक आमची सत्य परिस्थिती सांगते, की गावाकडं कशाप्रकारे सण आल्यानंतर जे आहे ते धावपळ असते. तर इथं डाळीचं जे कुकर आहे ते लावून दिलं होतं आणि मस्त असं आहे ना, जिरा भात आराधिकाला आरूला आवडतो. आणि इथं सर्वांनी सडा सारवण केलेली आहे आणि रांगोळ्या काढायचं काम चालू आहे. तर इथं माऊ आहे आमच्या गल्लीत, हाय कर ना ती मग. रांगोळी काढते. तर तिचं तर आता हाय इथे ना करते तुम्हाला. मस्तपैकी मी कटाची आमटी बनवत आहे. तर मस्त असा आता ना मसाला करून घेतलेला आहे आणि अजून भरपूर काही तयारी आहे. सणाच्या दिवशी ना प्रत्येक व्हिडिओ काही शेअर करायला जमत नाही. तर चला आता कटाची आमटी करून घेते. ची तयारी चाललेली आहे. जे आपल्याला हे करायचं आहे, ओसा जो करायचा आहे त्यासाठी. तर चला आता आमची तयारी करते, तोपर्यंत आपण कामावरून घेऊ. तर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर बघा इथे ना पूजा मांडून घेतलेली आहे, म्हणजे जे बोळके वगैरे आहे ते. तर मला आहे ना कटाची आमटी वगैरे करेपर्यंत रांगोळी वगैरे काढस्तोवर आरुणी छान असं आहे ना, सर्व जी तयारी आहे ती करून ठेवली होती. तर खरंच मुली ह्या काय ज्या आहे ना, म्हणजे मुलीची जात जी आहे ती खरंच वाया जात नाही. खूप अशी ती म्हणजे आपल्याला मदत करत असतात. तर बघा इथं जशी आमच्या गावाकडं पूजा जी आहे ती मांडली जाते, तशाच पद्धतीने मी इथं खण मांडले होते. आणि तुमच्याकडं कशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते तेही मला कमेंट करून नक्की सांगा.
तर इथं माझी पूजा वगैरे मांडून झाली होती आणि छान असं आहे ना जो पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तो इथं रेडी झाला होता, नैवेद्य वगैरे दाखवून झालं होतं आणि तुम्हाला फायनल पूजा जी आहे ती दाखवायची राहिली होती. तर शेवटी जो आहे तो व्हिडिओचे मी ॲड केलेले आहे. तर बघा इथं रशी भात आणि आता जे दूध आहे ते तेच होतं कारण खीर पूजा वगैरे वगैरे काही झालेली कोणी खात आहे नाही. आणि आता मळ्यात निघालेलो आहे. पूजा तुम्हाला चला मळ्यात निघूया आता. आलेलो आहे बघा तुम्ही, एक बाकीचे कांदे वाहून टाकलेले आहे, थोडे राहिलेले आहे. आहो आता आहे आणि इथं पण आलेली आहे आज उन्हामध्ये. आणि बघा आता इथं एक हात राहिलेली कापायची तर तेवढं कापून घेतो. तर चला आता संध्याकाळी जो आहे व्हिडिओ मी हे लईच भारी उठ राहिलं तू. आ गुंडाळून घ्यायचं का? सोडा काका अजून. तर सर्व आटोपल्यानंतर आम्ही मळ्यात आलो होतो आणि मळ्यात आल्यानंतर आम्हाला जो आहे तो पतंग जो आहे ना तो उडत उडत आपल्या वावरात आला होता आणि मग तो आहोंनी पकडला. तर बघा आता सूर्य जो आहे ना तो म्हणजे तिळतिळ जो आहे तो वाढायला लागेल, म्हणजेच आता दिवस मोठा होईल आणि रात्र छोटी होईल. तर बघा आता सूर्य तिरपा दिसतोय, नंतर काही दिवसांनी असा सरळ जो आहे तो मावळेल आणि बघा आता छान असा सूर्याचा मकर राशीत आजच्याच दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी प्रवेश होत असतो. आणि इथे आहे ना आता सर्व कांदे कापून जेवढे होते तेवढे झालेले होते आणि ते कॅरेट जे आहे ते ट्रॅक्टरमध्ये ओतून आता आपल्या घराकडं जायचं होतं. घरी आल्यानंतर आहे ना आमच्याकडं तिळगुळ वगैरे वाटतात, सर्व आता पाया एवढं पडायला पण येतात. कांदे पण तो ओतून व्हिडिओ काही घेतले. मी शेअर आता केला ट्रॅक्टर नाही, चाललेलं कारण आहे कसं असतं ना तर खूप वेळ झालाय तरी बघा दिवस मावळलेला आहे. तर चला आता निघतो मी. पतंग पाय बर का फाटल. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत व्हिडिओमध्ये येण्यासाठी, नाहीतर आमच्या गल्लीत प्रत्येकजण घरोघरी येतात, तिळगुळ देतात आणि सर्वांच्या पाया वगैरे पडतात आणि वौसा जो आहे तो आम्ही दुसऱ्या दिवशी घेतो. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने संक्रांत साजरी केली जाते तेही सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओ खूपच छान येणार आहे आमच्या येवल्याची संक्रांत. चला तर मग.